Good morning, students. Welcomes in today's online lecture of Organization of Commerce and Management. Dear students, up till now we have completed two functions of management. The first one was planning, the second one was organizing. Today we are going to start the third function of management, and its name is staffing. Actually, staff means employee, the workers working in the organization, or the employees working under the boss or the leader in particular organization. Actually, staffing is a process of acquiring, deploying and retaining a workforce of sufficient quantity and quality to create positive impacts on the organization's effectiveness. Staffing is the process of filling positions or posts in the organization with adequate and qualified personnel. Actually, staffing means nothing but the appointment of workers. But in the process of staffing, just appointment is not included, but other aspects of staffing are also included, like attracting, recruiting, selecting, placing, appraising, remunerating, developing and retaining the best workforce. Students, staffing means nothing but appointment plus giving the training for the development of the workers, providing all the necessary requirement to the workers so that efficiency of workers will grow. So all these aspects are included in the staffing. Now we will go for the meaning of staffing. Staffing is the function of execution according to plan and organizational structure. It is the process of attracting, recruiting, selecting, placing, appraising, remunerating, developing and retaining the best workforce. विद्यार्थी मित्रांनो, स्टाफिंग हे मॅनेजमेंटचं एक कार्य आहे. तर याचा अर्थ असा आहे की आपल्या संघटनेसाठी सर्वोत्तम स्टाफ मिळावा. स्टाफ म्हणजे इथं वर्कर्स आहेत जे ॲक्च्युली प्रोडक्शन वर्कशी रिलेटेड असतात किंवा ज्यांचा प्रोडक्शन वर्कशी काही संबंध नाही असे ऑफिसमधले काम करणारे कर्मचारीसुद्धा यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत. स्टाफिंग याचा अर्थ संघटनेमध्ये काम करणारे सगळे कर्मचारी त्यांचं व्यवस्थापन करणे. तर इथे नुसतं त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे एवढाच भाग याच्यामध्ये समाविष्ट नाही, तर या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, त्यांची निवड करणे, त्यांना प्रॉपर वर्क असाइन करणे, त्यानंतर त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना योग्य वेतन देणे आणि त्यांच्यातील क्षमतांचा अधिकाधिक विकास व्हावा यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे, ट्रेनिंग देणे, या सर्व बाबी स्टाफिंग या फंक्शनमध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत. स्टाफिंग हे असे फंक्शन आहे की जे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण मॅनेजमेंटमधले जे इतर सगळे जे फंक्शन्स आहेत त्या सगळ्यांचं यश या स्टाफिंग या फंक्शनवरती अवलंबून आहे. याचं कारण एकच आहे की स्टाफिंग हे जे फंक्शन आहे ते प्रत्यक्ष व्यक्तीशी, ह्युमन रिसोर्सशी रिलेटेड आहे. आणि तुम्हाला हेही माहिती आहे की संघटनेमध्ये योग्य काम करणारे कामगार असतील, कर्मचारी असतील तरच ती संघटना इतर सर्व आपली कार्य करू शकते. जर संघटनेमध्ये किंवा तुमच्या संस्थेमध्ये योग्य असे
कर्मचारी जर उपलब्ध नसतील तर त्यांना, त्या संघटनेला आपलं इच्छित ध्येय गाठता येणार नाही. म्हणून असं म्हटलं आहे की कर्मचारी व्यवस्थापन हे इतर सर्व व्यवस्थापनाच्या कार्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे, कारण याचा निकटचा संबंध व्यक्तींशी येतो किंवा व्यक्तींच्या समूहांशी येतो. आणि फॉर एक्झाम्पल स्टाफिंग फंक्शन हे का महत्त्वाचं आहे. समजा एखादं मोठं घर असेल आणि ते खूप सुंदर असेल आणि अतिशय मौल्यवान गोष्टींचा वापर करून ते घर बांधलेलं असेल आणि इतकं भव्य दिव्य घर असेल, पण त्या घरामध्ये माणसंच नसतील, तर कोणीही सहज म्हणतं की अरे एवढं सुंदर मोठं घर आहे पण या घरामध्ये माणसंच नाही आहेत. म्हणजे एखादी संघटना खूप चांगली असेल, तुम्ही तिथे खूप महागडी सगळी यंत्रसामग्री आणली असेल, फर्निचर असेल, सगळे तुमची टेक्नॉलॉजी तिथे असेल, पण त्या संघटनेमध्ये जर चांगले काम करणारे कर्मचारीच नसतील, योग्य असे कर्मचारी नसतील, तर ती संघटना भविष्यामध्ये यशस्वीपणे या आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये उभी राहू शकणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, स्टाफिंग फंक्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली स्टाफिंग इज व्हेरी चॅलेंजिंग फॉर ऑर्गनायझेशन टू फोकस ऑन द बेस्ट युटिलायझेशन ऑफ वर्कफोर्स बाय यूजिंग talents of employees, their skill, arranging training and development program. This function gives importance to manage human resources than material or financial resources. म्हणजे स्टाफिंग फंक्शन हे प्रत्यक्ष व्यक्तींशी निगडित आहे. आणि जसे की इतर मॅनेजमेंटचे फंक्शन आहेत, प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझिंग आहे, डिरेक्टिंग आहे, त्यानंतर कोऑर्डिनेटिंग आहे, हे जे सगळे फंक्शन आहेत ते पूर्णपणे स्टाफिंग या फंक्शनवरती अवलंबून आहेत. फॉर एक्झाम्पल आपण प्लॅनिंग फंक्शनमध्ये ठरवतो की आपल्याला काय करायचं आहे, आपण आपलं ध्येय तिकडे निश्चित करतो, बरोबर. काय करायचं आहे, कसे करायचं आहे, कोणी करायचे आहे. आता कोणी करायचे म्हणजे इथंच बघा स्टाफिंगशी संबंध आला आहे. आता कोणी करायचे म्हणजे अर्थातच जे संस्थेचं ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी अर्थातच कर्मचाऱ्यांची नितांत गरज असते. कारण नुसतं प्लॅन ऑन पेपर करून उपयोग नसतो, तर त्या प्लॅनचं ॲक्च्युअल एक्झिक्युशन करावं लागतं, तेव्हा संस्थेला आपलं ध्येय साध्य करणं सोपं होतं. आणि तो प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा इम्प्लिमेंट करण्यासाठी त्या संस्थेकडे चांगले कर्मचारी असणं हे अतिशय गरजेचं आहे. आपण ऑर्गनायझिंग या फंक्शनमध्ये सुद्धा बघितलं आहे की ऑर्गनायझिंग फंक्शनमध्ये मॅनेजर ग्रुपिंग ऑफ ॲक्टिव्हिटीज करतो आणि त्या ॲक्टिव्हिटीज कोणाला देत असतात, तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला देत असतो किंवा वर्कर्सच्या ग्रुपला देत असतो. आता इथे सुद्धा डिपार्टमेंटमध्ये कोण काम करतात, तर सगळे कामगार किंवा कर्मचारी हेच तिथे काम करत असतात. म्हणजे पुन्हा तुम्ही बघाल की ऑर्गनायझिंग फंक्शनमध्ये सुद्धा व्यक्तींचा संबंध आला आहे, कर्मचाऱ्यांचा संबंध आला आहे. त्याचप्रमाणे पुढची जी कार्य आहेत मॅनेजमेंटची, जसं डिरेक्टिंग आहे. डिरेक्टिंग म्हणजे टू शो द वे ऑर गिविंग द डिरेक्शन. ओके. आता डिरेक्शनसुद्धा कोणाला दिलं जातं, तर व्यक्तींना दिलं जातं. वस्तूंना आपण सांगतो का की असं करा तसं करा, नाही. कारण वस्तू या कशा असतात, निर्जीव असतात, त्यांना काही समजत नाही. पण कसं करा, काय करा हे आपण कोणाला सांगू शकतो, तर व्यक्तींनाच सांगू शकतो की जे कर्मचारी आहेत. म्हणून स्टाफिंग फंक्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे. नाव why there is need of staffing, why staffing is required in any organization. Need of staffing arises due to promotion, transfer, business expansion, retirement, resignation, accidents, death of employee, etc. There are so many reasons for that. These creates vacancies in organization. So the staffing function plays very important role in the organization.
right person at right job with right pay is the basic principle of staffing. Now, from this explanation, we can guess that why there is a need of staffing. See, in any organization, many people are working, and many people, due to some reason, they are leaving their job. Reasons may be different, like retirement may be there, transfer may be there, or some employees maybe submit their resignation also. Suddenly, unfortunately, death can be there of employee, or accident can be there, or accident occur. So all these are the different reasons why the employees are leaving their job. And when any employee leaves his job, then naturally the firm is required to fill up that post. The firm is required to appoint some another person to take the charge of that work. So under this situation, the manager is required to follow the function of staffing. Then he is required to fill up that post by appointing a new employee, so that that employee can continue the work. So this staffing is a continuous process. Every day someone enters in the business organization, and every day someone leaves the business organization due to many reasons. So that's why it is said staffing is a continuous process, and it is going on everywhere. Now here two definitions are given. In earlier lecture also I told you that at least one definition you have to do it very well. Now see the definition. The first one, Theo Hamann. According to him, the staffing function pertains to the recruitment, selection, development, training and compensation of subordinate managers. Now here in this definition he said that what is the meaning of staffing? So the staffing function is related with the recruitment and selection. आता रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन म्हणजे काय, तर जे एम्प्लॉईज आहेत कोणत्याही संस्थेमध्ये वेगवेगळ्या कारणामुळे काही एम्प्लॉईज हे संस्था आपलं काम सोडून जात असतात, आणि तेवढेच नवीन एम्प्लॉई हे त्या संस्थेमध्ये काम करण्यासाठी येत असतात. आता जेव्हा हे संस्था सोडून जात असतात त्याची अनेक वेगवेगळी कारणं असतात, जसं की एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने ॲक्सिडेंट होऊ शकतो, किंवा एखादा कर्मचाऱ्याला प्रमोशन मिळतं. फॉर एक्झाम्पल एखादा कर्मचारी आपल्या कंपनीमध्ये समजा तो क्लार्क म्हणून काम करत असेल आणि त्याला बरीच वर्ष काम केल्यानंतर त्याला हेड क्लार्क केलं. आता त्याची पोस्ट ही काय झाली, त्याला बढती मिळाली, त्याला प्रमोशन मिळालं आणि तो हेड क्लार्क झाला. म्हणजे आता क्लार्कची पोस्ट काय झाली, रिकामी झाली. मग आता ही पोस्ट अशी रिकामी ठेवून चालेल का, तर नाही. संस्थेचं काम करण्यासाठी या पोस्टवर नवीन कर्मचाऱ्याची नियुक्ती करणं हे गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी स्टाफिंग फंक्शन हे करावं लागतं. किती पोस्ट आता रिकामी झाली आहे त्याच्या जागी आता नवीन तिकडे क्लार्क भरणं आवश्यक असतं, जेणेकरून संस्थेचं काम हे सुरळीतपणे चालू राहील. तर अशा प्रकारे काही लोक प्रमोशन मिळालं म्हणून, काही लोकांची ट्रान्सफर झाली म्हणून, तर काही लोकांनी रिझाईन केलं म्हणून, तर काही लोकांची सडनली अनफॉर्च्युनेटली डेथ झाली म्हणून, तर अशा वेगवेगळ्या कारणामुळे ही पदं जी असतात किंवा ही जी पोस्ट असते ती रिकामी होऊ शकते. मग या रिकाम्या पोस्टवरती राईट पर्सन आणणं हे अतिशय गरजेचं असतं, आणि ते प्रॉपर सिस्टीमने त्यांची नियुक्ती करावी लागते. यालाच रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन असं म्हटलेलं आहे. आणि एकदा का तुम्ही त्या पदासाठी योग्य व्यक्तीची निवड केली, त्याला अपॉइंटमेंट त्याची केली, की त्यानंतर त्याला प्रॉपर ट्रेनिंगसुद्धा देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्या कर्मचाऱ्यांच्या क्षमतेला अधिकाधिक वाव मिळेल.
आणि ते आणखीन सफाईदारपणे संस्थेसाठी काम करू शकतील. म्हणून ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट प्रोग्राम प्रोव्हाइड करणं हे सुद्धा स्टाफिंग फंक्शनमध्ये इन्क्लूड झालेलं आहे. नाव सी द सेकंड डेफिनेशन गिवन बाय एस. बेंजामिन. स्टाफिंग इज द प्रोसेस इन्वॉल्व्ड identifying, assessing, placing, evaluating and directing individuals at work. Now here also the expert mentioned that staffing is a process and this process is related with the identifying, assessing, placing, evaluating and directing individuals at work. म्हणजे कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करणे, नंतर त्यांची योग्य कामासाठी त्यांना ते काम सोपवणे, नंतर त्यांच्या कामाचं इव्हॅल्युएशन करणे आणि त्यांच्या कामामध्ये जर काही चुका दिसत असतील तर त्यांना योग्य प्रकारे ते सांगणे, डायरेक्शन करणे. याच प्रोसेसला काय म्हटलेलं आहे तर स्टाफिंग. म्हणून स्टाफिंग ही अशी प्रोसेस आहे की जी प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांशी रिलेटेड आहे, प्रत्यक्ष व्यक्तीशी रिलेटेड आहे. ती कोणत्याही प्रकारे मटेरियल किंवा रिसोर्सेसशी, नुसत्या रिसोर्सेसशी रिलेटेड नाही, तर ह्युमन बिईंगशी डायरेक्टली रिलेटेड स्टाफिंग फंक्शन आहे. नाव वी आर गोइंग टू लर्न इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग. With the help of 10 points, we can explain the importance of staffing. In today's lecture, we are going to discuss first 5 points in detail. Just read out the points. The first one is effective managerial function. Second, staffing leads to effective utilization of human resources. Third, staffing builds cordial relationship. Fourth, staffing helps human resource development. Fifth, staffing helps in effective use of technology and other resources. Sixth, staffing improves efficiency of workers. Seventh, it gives long-term effect. 8, essential contribution. 9th, staffing provides job satisfaction. And 10th, maintains harmony in the business organization. So all these 10 points are explaining the importance of staffing. Now we are going to discuss all these points in detail. Now take the first point, effective managerial function. Staffing is the key for effective performance of other functions of management such as planning, organizing, directing and controlling. The outcome of other function is based on the effectiveness of planning. Yes, it is very truly explained that all the other functions of management are basically depending upon the staffing. Or we can say that the execution of planning is totally depending upon the staffing. If you have the quality people with you, active people, active staff with you, talented, and those who have enough experience, skill, qualification, such staff is there, then only it is possible to have expected result for the business organization. See, the outcome of other function is based on effectiveness of staffing. If in the business organization all the employees are competent, qualified, talented, and if they have enough skill, then only it is possible for the manager to accomplish all the predetermined objectives. That's why it is said that staffing is very essential for all the managerial function. So success of the business organization is totally depending upon the staff, the employees or the workforce.
म्हणजे कुठल्याही संस्थेचं यश हे त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती अवलंबून आहे. आणि कुठलीही संस्था ही तेव्हाच मोठी होते किंवा तिचा विकास होतो जेव्हा त्या संस्थेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत, जे अत्यंत टॅलेंटेड असतील, ज्यांचं क्वालिफिकेशन चांगलं आहे, ज्यांच्याकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे आणि जे अगदी मन लावून संस्थेसाठी काम करतील, अशाच प्रकारच्या कर्मचाऱ्यांमुळे संस्था ही मोठी होत असते. आणि मुख्य म्हणजे स्टाफिंग फंक्शन हे जे वेगळे वेगळे मॅनेजमेंटचे दुसरे फंक्शन्स आहेत, जसं की प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझिंग आहे, त्यानंतर डायरेक्टिंग आहे, कोऑर्डिनेटिंग आहे, कंट्रोलिंग आहे, या सगळ्या फंक्शन्सचं यश हे पूर्णपणे एम्प्लॉईजवरती अवलंबून आहे. कारण सगळी जी संस्थेमधली जी कामं होणार आहेत ती कोणामुळे होणार आहेत, तर योग्य अशा कर्मचाऱ्यांमुळेच होणार आहे. प्लॅन हे वास्तवात त्याचं रूपांतर कोणामुळे होणार आहे, तर योग्य अशा कर्मचाऱ्यांमुळेच ते होऊ शकणार आहे. म्हणून स्टाफिंग फंक्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि इतर सर्व जी व्यवस्थापनाची कार्य आहेत ती पूर्णपणे या योग्य अशा कर्मचाऱ्यांवरती अवलंबून आहेत. नाउ टेक द सेकंड वन. Staffing leads to effective utilization of human resources. Staffing function leads to effective utilization of the human resources. In this function, excessive burden of work is avoided, and optimum utilization of human resources results in improvement in performance of organization. आता या पॉईंटमध्ये असं सांगितलेलं आहे की स्टाफिंग फंक्शनमुळे त्या संस्थेतील जे सर्व मानव संसाधन आहेत किंवा जे मनुष्यबळ आहे, मनुष्यबळ म्हणजे कर्मचारी, वर्कर्स, एम्प्लॉईज, या सगळ्यांना एकत्रितपणे आपण ह्युमन रिसोर्स म्हणू शकतो किंवा मनुष्यबळ असं म्हणतो. तर कुठल्याही संस्थेमध्ये या मनुष्यबळाचा मॅक्झिमम चांगला वापर हा स्टाफिंग फंक्शनमुळे होऊ शकतो. असं का म्हणलेलं आहे, कारण स्टाफिंग फंक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. आता कोणकोणत्या प्रोसेसेस आहेत, तर रिक्रुटमेंट आहे, कर्मचाऱ्यांचं प्रॉपर सिलेक्शन आहे, त्यानंतर त्यांचं प्लेसमेंट आहे, त्यानंतर या कर्मचाऱ्यांना योग्य असं वेतन देणे किंवा रेम्युनरेशन आहे, त्याचप्रमाणे ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट, या सर्व बाबी स्टाफिंग फंक्शनमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. म्हणजे बघा की स्टाफिंग फंक्शनमध्ये नुसती वर्कर्सची अपॉइंटमेंट करणं एवढंच आहे का, तर नाही. नुसतं त्या वर्करला पोस्ट रिकामी झाली म्हणून त्याला नुसतं अपॉइंट करणं इथपर्यंत स्टाफिंग फंक्शन हे मर्यादित नाही. तर तो जो कर्मचारी आहे त्याची नियुक्ती कशी करायची, त्याचं सिलेक्शन कसं करायचं, सिलेक्शन करताना सुद्धा त्या कर्मचाऱ्याची योग्य अशी चाचणी, टेस्ट घेतली जाते. फॉर एक्झाम्पल, बँकेमध्ये समजा प्रोबेशनल ऑफिसर ह्या पदाची जागा जर रिकामी असेल तर त्यासाठी बँक काय करते, प्रॉपर ॲडव्हर्टाइजमेंट देते पेपरमध्ये आणि सांगते की ही प्रोबेशनल ऑफिसर ही पोस्ट रिकामी आहे. तुम्ही कधी पेपरमध्ये कॉलम्स वाचत असाल की नोकरीविषयक असा कॉलम असतो, त्याच्यामध्ये प्रॉपर दिलेलं असतं की प्रोबेशन ऑफिसरची पोस्ट रिकामी आहे, तर त्यासाठी काय क्वालिफिकेशन एक्सपेक्टेड आहे, तर तिथे दिलेलं असतं की ॲटलिस्ट तो ग्रॅज्युएट असायला पाहिजे, त्याला कॉम्प्युटरचं ज्ञान असायला पाहिजे, त्यानंतर बँकेचा कामाचा अनुभव असायला पाहिजे, जर एखादा कोर्स कंपल्सरी जर त्या पदासाठी आवश्यक असेल तर तो त्याने पूर्ण केलेला असला पाहिजे. म्हणजे ही सगळी रिक्वायरमेंट दिलेली असते. कशाच्या बाबतीमध्ये, क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये. मग ती ॲडव्हर्टाईज बघून जे कॅन्डिडेट एलिजिबल आहेत ते काय करतात, त्या पोस्टसाठी अप्लाय करतात आणि अप्लाय केल्यानंतर या योग्य अशा त्या उमेदवारांची टेस्ट घेतली जाते. काही संस्थेमध्ये रिटर्न टेस्टसुद्धा असते, रिटर्न पेपर असतो, त्यांना तो पेपर लिहावा लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे पास होतील त्यांना मग इंटरव्ह्यू असतो, प्रॉपर इंटरव्ह्यू असतो. जे संस्थेचे हेड्स असतात किंवा मॅनेजमेंट कमिटीमधले जे मेंबर्स असतात त्यांच्यासोबत त्यांना फेस टू फेस इंटरव्ह्यू फेस करावा लागतो. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर
इंटरव्ह्यूमध्ये पास झाल्यानंतर परत त्या प्रोबेशनल ऑफिसर जे असतात त्यांना संस्था त्यांना ट्रेनिंग देते. ट्रेनिंग कशासाठी देते, तर या कॅन्डिडेटमध्ये जे काही टॅलेंट आहे, त्याच्या ज्या काही क्षमता असतील त्याचाच अधिक चांगला विकास व्हावा म्हणून त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते. म्हणजे बघा, या पदासाठी त्यांना योग्य व्यक्तीच हवा होता. योग्य व्यक्ती निवडल्यामुळे संस्थेला आपले जे रिसोर्सेस आहेत ते अधिकाधिक चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतील. आणि तुम्ही जेव्हा योग्य कर्मचारी अपॉइंट करता आणि त्यांच्यामधलं टॅलेंट बघता, ॲबिलिटीज बघता, क्वालिफिकेशन बघता, त्यांना किती एक्सपिरियन्स आहे बघता, त्यांच्याकडे कोणते कोणते स्किल आहेत हे ऑब्झर्व करता आणि अशा कर्मचाऱ्यांची जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट करता तेव्हा निश्चितच ते कर्मचारी त्या संस्थेचे जे रिसोर्सेस आहेत त्याचा ते अधिकाधिक चांगला वापर ते करतात. ते रिसोर्सेस वाया जाऊ देत नाहीत. किंवा जरी ते रिसोर्सेस एखादी वस्तू निर्मिती करण्यासाठी वापरलं आणि त्यातनं काही जर शिल्लक राहत असेल तर त्याचा रियूज कसा करायचा या बाबतीमध्ये सुद्धा ते कर्मचारी विचार करायला लागतात. म्हणजे अशा प्रकारचे जर कर्मचारी संस्थेला मिळाले तर निश्चितच त्या संस्थेला यश हे साध्य करता येतं. त्यांना प्रॉफिट त्यांना जास्त वाढवता येतो आणि जेव्हा संस्थेला अधिकाधिक नफा प्राप्त होतो तेव्हा अर्थातच बाकीचे सर्व त्यांची जी ध्येय उद्दिष्ट आहे ती त्यांना साध्य करणं अतिशय सोपं जातं. म्हणून स्टाफिंग फंक्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण स्टाफिंग फंक्शनमुळे त्या संस्थेला योग्य व्यक्ती योग्य कामासाठी निवडता येतात. Now go for the next third one. Builds cordial relationship. This function helps in building healthy and friendly relationship among all levels of employees in the organization. Cordial relationship brings better communication and coordination of managerial efforts in an organization. आता cordial relationship म्हणजे काय, तर या फंक्शनमुळे जे कर्मचारी असतात ऑर्गनायझेशनमधले, बिझनेस ऑर्गनायझेशनमधले, त्यांच्यामधलं रिलेशन हे नेहमी चांगलं राहतं. आता नेहमी चांगलं का राहतं, कारण त्यांना माहीत असतं की आपली जी अपॉइंटमेंट झालेली आहे किंवा आपल्यासोबत काम करणारा आपला जो सहकारी असेल त्याची पण आपल्यासोबत जी नियुक्ती झालेली आहे ती योग्य पद्धतीनेच झालेली आहे. म्हणजे त्याला प्रॉपर टेस्ट द्यावी लागली आहे, त्याला पण इंटरव्ह्यू द्यावा लागला आहे, त्याच्याकडे त्याचं क्वालिफिकेशन आहे, तेवढं स्किल आहे त्याच्याकडे आणि त्या व्यक्तीकडे तेवढं टॅलेंट आहे म्हणून त्याची या पदावरती नियुक्ती झालेली आहे हे त्या कर्मचाऱ्यांना माहीत असतं. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल असा भेदभाव नसतो की हा ओळखीमुळे आलेला आहे किंवा हा इतर मार्गाचा वापर करून त्याला इथं नियुक्ती मिळालेली आहे, अशी कोणतीही भावना त्यांच्यामध्ये नसते. कारण स्टाफिंग फंक्शन हे प्रॉपर सिलेक्शन सिस्टीमचा वापर करून त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्या संघटनेमध्ये केलेली असते. आणि म्हणूनच या वर्कर्समधलं आपापसातलं वातावरण असतं ते अतिशय हेल्दी असतं, फ्रेंडली असतं. एकमेकांबद्दल त्यांच्या मनामध्ये कटू भावना या नसतात. म्हणून स्टाफिंग फंक्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे. नाउ द नेक्स्ट इज हेल्प्स ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. Skilled and experienced employees is an asset of a business organization. Staffing provides training and development program to the existing workforce, so it ensures smooth functioning of all the managerial aspects. Yes, very truly it is said that skilled, qualified, talented and experienced employees are the assets of an business organization. See, if you have all the things in your business like furniture, then technology, all the advanced equipments, all things are there in your business. But if proper people are not there, employees are not there, talented, skilled, experienced staff is not there, then there is no use of all these things. Because
To use all these machinery, equipments, technology, you require all the talented people. So that's why it is said that employees are the assets of any business organization. And staffing provides under the staffing function, providing training for the development of employee is also included. And this training program or development program enrich all the abilities of all the employees or the staff of that business organization. And this training program or development program gives confidence to the employees. So in future, with this training program, they are able to face all the challenges of the business organization easily. That's why it is said that staffing helps human resource development. Now the next, helps in effective use of technology and other resources. Staffing trains employees can use the latest technology, capital, material and methods of work effectively. It also helpful in improving standard of work and productivity in terms of quality and quantity. See, due to the staffing function, it is possible for the employees to make the use of latest technology and all the equipments, because in the staffing function, giving the training or arranging the developmental program for the employees is included. Take the example of one firm. See, before some years, use of computers in the offices was a new thing, and due to the use of computer, many work can be covered. And see, in all the offices now or in the banks, anywhere, for all the work, computers are in use. But how to handle the computers, how to make the proper use of all this computer, to know all this, proper training is required. And the offices or the institutions, it is required for them to arrange a proper training program for their employees and give lessons to the employees about how to make the use of these computers in their daily life for completing the office work. And once the workers know how to use this, then only it is possible for them to make the use of all advanced technology and to make the use of all new machinery for the different process of production or for their daily work. So providing proper training is very essential for all the employees in the business organization. So due to the function of staffing only, it is possible for the employees or the workers to use the advanced technology and use all other resources. So we can say that for the better results and to increase the efficiency and increase the productivity of the business organization, staffing function is very essential. It improves the efficiency of the workers by providing training program. So students, in today's lecture, we have discussed first 5 points which explains the importance of staffing. Remaining points we are going to discuss in our tomorrow's lecture. Till then, goodbye, take care and be happy.